तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी ब्लॉगच्या शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट ऐकण्यासाठी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर आज जायचं होतं आपल्याला मित्राची गाडी वॉश करायला। तर गाडी वॉश करायचं कारण असं होतं की आपल्या मित्राला जायचं होतं कार्यक्रमाला। गाडी वॉश करत तोपर्यंत म्हणलं चला चहा तरी घेऊ। चहा घेऊन झाल्यावर आम्ही आलो गाडी वॉश केली का नाही बघायला। पण विषय इथं असं झाला होता की नुसती पाणी मारून गाडी सोडण्यात आली होती। आता इथं गाडी वॉश करून झाली होती आणि चांगलं पॉलिशिंगचं काम चाललं होतं। तर लवकरच पॉलिशिंगचं काम पूर्ण झालं आणि आम्ही निघालो कॅफेकडे। तर आता कॅफेवर थोड्या वेळ बसलो होतो की तेवढ्यात आमच्या मित्रांची ना चेष्टा मस्करीत भांडणं चालू झाली आणि भांडणं अशी रंगली होती ना की सोडवायचं सोडून आम्ही मस्त मजा घेत बसलो होतो। आता तुम्हाला एक क्लिप बघूनच कळत असेल की नेमकं भांडणं सोडायचं काम आम्ही का करत नव्हतो। आणि तेवढ्यातच आमचे कृष्ण भाऊ ना मस्त भांडणं बघण्यात व्यस्त होते। ते तरी भांडणं नसून एक टाइमपास चालू होता। तर मित्रांनो, आता मी ती मेन गोष्ट सांगणार जी मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला बोललो होतो। तर मित्रांनो, मी आज घरी येताना नेमकं असा विषय घडला की एक पोरगा आणि एक पोरगी भांडत होते आणि त्या मागचं कारण होतं की पैसा। म्हणजे ती पोरगी डायरेक्ट त्या पोराला बोलत होती की तुझ्याकडे पैसा नाही तर मी कशी राहू। म्हणजे लोकांना ना आजकाल नातं महत्वाचं नाहीये, पुढचा व्यक्ती महत्वाचा नाही, फक्त महत्वाचा आहे तो पैसा आहे। त्याच्यामुळे ना मित्रांनो, आयुष्यात ना ज्याला राहायचंय त्याला राहू द्या, ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या। कारण तुम्ही जितका फोर्स करताना तेवढा त्रास तुम्हाला नंतर होणार आहे। माणसांच्या आयुष्यात ना काही तत्व असे असले पाहिजे ना की ते एकदम टोकाचे असले पाहिजे। म्हणजे कसं, म्हणजे आपली आवडती व्यक्ती असो किंवा एखादी गोष्ट असो, तिचं ना एका क्षणात त्याग करता आला पाहिजे ना, असं माणसाचे तत्व असले पाहिजे।